नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दिलीप चव्हाण. विदर्भ सरळ सेवा ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आता बघा, तुम्ही थंबनेल पाहिलंच असेल. थंबनेलमध्ये आहेत गुणाकाराची आतापर्यंतची सर्वात सोपी ट्रिक्स. सरळ सेवेचा कोणताही पेपर घ्या, प्रत्येक पेपरमध्ये जे गणित येतात त्या गणित सोडवण्यासाठी गुणाकारचा वापर करावाच लागतो. म्हणजे प्रत्येक गणितासाठी तर म्हणता येणार नाही, पण काही गणितात डायरेक्ट स्वरूपात नाही बट इनडायरेक्ट स्वरूपात आपल्याला गुणाकारचा वापर करावा लागतो. आणि ज्यावेळेस तुम्ही गुणाकार करता तर मग गुणाकार करायच्या वेळेस तुमच्याकडे लंब्या मेथड आहे, लेंदी मेथड आहेत. मग त्या मेथडनी तुम्ही पेपरमध्ये वेळ सेव्ह करू शकत नाही. मग ते वेळ सेव्ह करण्यासाठी गुणाकार तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो एका लाईन मध्ये गुणाकार करावा लागेल. मग म्हणूनच मी थंबनेलचं जे आहेत ते थंबनेलचं नाव आपण काय दिलेलं आहे की गुणाकारची आतापर्यंतची सर्वात सोपी ट्रिक्स. म्हणजे गुणाकार जर करायचं राहिलं तर एका लाईन मध्ये गुणाकार. मग कोणते कोणते गुणाकार आपण एका लाईन मध्ये करू शकतो? त्याच्यापैकी पहिल्या नंबरचा आहे दिलेल्या संख्या ज्या आहेत ते 2 अंकी गुणिला 2 अंकी. उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर 93 गुणिला 57, म्हणजे 93 ही 2 अंकी संख्या आहेत. त्याचप्रमाणे 57 पण ही 2 अंकी संख्या आहेत. 93चा आणि 57चा पाडा काय जमत नाही. मग जमत नाही तर त्या सिच्युएशन मध्ये 7चा गुणाकार करावा लागतो दिलेल्या 93ला. मग 1 शून्याचा वापर करून मग 5चा गुणाकार करावा लागतो. बरोबर आहे की नाही? मग हे आपल्याला टाळण्यासाठी मी तुमच्यासाठी एक जबरदस्त ट्रिक्स घेऊन आलो आहे की एका लाईन मध्ये गुणाकार कसं करायचं. मग आपल्याकडे पेपरच्या दृष्टिकोनाने 3 संख्या इम्पॉर्टंट आहेत. त्या 3 संख्येचं स्वरूप काय आहे? पहिल्या नंबरची संख्या आहे 2 अंकी संख्या गुणिला 2 अंकी. दुसऱ्या नंबरचं 3 अंकी संख्या गुणिला 3 अंकी. आणि तिसऱ्या नंबरचं 4 अंकी संख्या गुणिला 4 अंकी. बरोबर आहे? किंवा मग एक चौथा पण प्रकार या ठिकाणी तयार होऊ शकतो. प्रकार नंबर चौथ्या नंबरचा जो प्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रकार नंबर 4 म्हणजेच 4 अंकी गुणिला 3 अंकी. मग या ठिकाणी काय करायचं हे पूर्ण तुम्हाला आजच्या सेशन मध्ये मी जबरदस्त ट्रिक सांगतो. राईट? चला विद्यार्थी मित्रांनो, आता बघा हे एक्झाम्पल हा 2 अंकी गुणिला 2 अंकीचा एक्झाम्पल आहे. इथे 123 गुणिला 342 चा गुणाकार आपण एकाच लाईन मध्ये करणार आहेत. आणि 1234 गुणिला 4341 चा पण गुणाकार एकाच लाईन मध्ये. राईट? आता बघा इथे आहेत 2 अंकी संख्या गुणिला 2 अंकी संख्या. मग 2 अंकी संख्या गुणिला 2 अंकी संख्या 93 गुणिला 57. मग 93 गुणिला 57 जर करायचं आहे तर आपल्याला 93चा पाडा येत नाहीत, 57चा येत नाहीत. मग तुम्ही लेंदी मेथडनच सोडवाल. ती लेंदी मेथड तुमच्या माइंड मधून डिलीट करण्यासाठी एक नवीन ट्रिक्स लॉन्च करत आहे. एकक स्थान. आता बघा 2 अंकी संख्या गुणिला 2 अंकीचं जर उत्तर आणायचं आहे तर 2 अंकी संख्या याचं काय करायचं विद्यार्थी मित्रांनो? गुणिला 2 करा. गुणिला 2. मग 2 अंकी संख्या गुणिला 2 येणार आहेत 4 अंकी. 4 अंकी 4 मधून 1 वजा केल्यानंतर ऑलवेज वजा, डबल करून वजा 1 करायचं. डबल दिलेल्या 2 अंकी संख्येला डबल करून वजा 1, म्हणजे येणारा जो उत्तर आहे तो 3 सर्कल मध्ये येणार आहे, 3 वर्तुळ मध्ये येणार आहे. एकक स्थान काढण्यासाठी या पहिल्या ट्रिकचा हा जो डब्बा आपल्याला फिल करायचा आहे एकक स्थानचा डब्बा, एकक स्थानचा सर्कल. मग एकक स्थानचा सर्कल फिल करण्यासाठी काय करावं लागेल? एकक स्थान मध्ये जो अंक आहे त्या अंकाचा गुणाकार. मग एकक स्थान मध्ये कोणता अंक आहेत? एकक स्थान मध्ये आपल्याकडे 7 आणि 3 दिसत आहे. 7 आणि 3 चा करायचा गुणाकार. 7 3 21. मग 21चा 1 हातचे आले 2. मग हातचे 2 मी काय करतो? साइडला पुट करतो. बरोबर आहे? आता मला दशक स्थान काढायचं आहे. दशक स्थान काढण्यासाठी हा झाला एकक स्थान. एकक स्थान
त्याच्यानंतर दशक स्थान काढण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, दशक स्थान काढण्यासाठी काय करावं लागेल? शक्तिमान, एक सिरियल येत होती शक्तिमान, अंधेरा कायम रहे, तिरपा गुणाकार, एकक दशकचा तिरपा गुणाकार. तिरपा गुणाकार मध्ये इथे बघा तुम्ही 7963, 7963 अशी आडवी लाईन, 7963, हातचे दोन जर जोडले तर 63 आणि 2 65. त्याचप्रमाणे या लाईनचा तिरपा गुणाकार करून बेरीज करावं लागेल. तर 5 त्रिक 15 ऑलरेडी 65 आलेले आहेत. 65 आणि 15, 65 मध्ये जर 5 जोडले तर 70, पुन्हा 10 जोडले तर 80. त्या 80 पैकी 0 हातचे किती आले? हातचे आले 8. आता आपल्याला हा सर्कल फिल करायचा आहे, हा वर्तुळ काढायचा आहे. हा वर्तुळ काढण्यासाठी इथे बघा पहिल्या नंबरचा गुणाकार, म्हणजे दशक मध्ये ज्या संख्या, दशक स्थानवर ज्या संख्या दिलेल्या आहे त्या संख्येचा करावा लागेल गुणाकार. तर गुणाकार 9 45, हातचे किती आले होते? 8. 45 अधिक 8 बरोबर 53, 53. म्हणजे 93 गुणिला 57 या संख्येचा गुणाकार एका लाईन मध्ये. म्हणूनच प्रीवियस स्लाइड मध्ये जर तुम्ही थंबनेल किंवा जर स्लाइड पाहिलं असेल तर तुम्हाला बोललो होतो की एका लाईन मध्ये गुणाकार करा. बघा आलं की नाही गुणाकार एका लाईन मध्ये. याच प्रमाणे म्हणजे काय केलं, सुरुवातीला एकक स्थानचा गुणाकार, 7 त्रिक 21 चा 1, हातचे आले 2, अंधेरा कायम रहे, तिरपा गुणाकार. तिरपा गुणाकार मध्ये 7 9 63, 63 आणि 2 65, आणि 5 त्रिक 15, 65 अधिक 15 बरोबर 65 मध्ये 5 जोडले तर 70, आणि मग राहिले 10. 70 आणि 10 80. त्या 80चा 0, हातचे आले 8. मग त्या पहिल्या नंबरचा हा काढण्यासाठी पहिल्या नंबरच्या संख्येचा करायचा गुणाकार. पहिल्या नंबर मध्ये 9 5 45 आणि 8 बरोबर 53. म्हणजे दिलेल्या 2 अंकी संख्येचा गुणाकार. त्या 2 अंकी संख्या कोणत्या होत्या? पहिली संख्या 93, दुसरी संख्या 57 चा गुणाकार एका लाईन मध्ये आलेला आहे 5301. त्याचप्रमाणे आता समोरच्या उदाहरणाला सुरुवात करूया. त्याचप्रमाणे नेक्स्ट समोरच्या उदाहरणाला सुरुवात करूया. इथे बघा 2 उदाहरण आहेत, बरोबर आहेत. आता हा उदाहरण आपल्या ट्रिक्सचाच वापर करून सोडवावं लागेल. ट्रिक्स, एकक स्थान 7 दुने 14, 14शी 4, हातचा आला 1, अंधेरा कायम रहे. म्हणजे तिरपा गुणाकार करून बेरीज करायची. हातचा किती आलेला आहे? 1. आता बघा 7 7 49 आणि हातचा 1 50. 7 7 49 आणि हातचा 1 50. नंतर 6 दुने 12, 50 अधिक 12 बरोबर 62. त्या 62 चा 2, हातचे किती आले? 6, बरोबर आहे. आता हा पहिल्या नंबरचा वर्तुळ काढण्यासाठी पहिल्या नंबरच्या संख्येचा करायचा. पहिल्या नंबर मध्ये जी काही संख्या म्हणता येणार नाही, जो काही अंक आहे त्या संख्येचा गुणाकार करायचा, बरोबर आहे. 62 चा हातचा 6 आलेला आहे. 7 सकम 42, 42 अधिक 6 बरोबर 48. हे 48 इथे पुट करून द्यायचं. 4824 67 गुणिला 72. त्याचप्रमाणे नेक्स्ट उदाहरणाला सुरुवात करूया. एकक स्थान काढण्यासाठी 3 1 3, 3 1 3. दशक काढण्यासाठी तिरपा गुणाकार करून बेरीज करायची. 9 त्रिक 27 आणि 4 1 4, 27 अधिक 4 बरोबर 31. त्या 31 चा 1, हातचे आले 3. नंतर सुरुवातीचा वर्तुळ काढण्यासाठी सुरुवातीला आपल्याला जे काही अंक दिसतात त्या अंकांचा करायचा गुणाकार. 9 चोक 36, 9 चोक 36 आणि 3 बरोबर 39. 3000
913 91 गुणिला 43, कारण की 91चा पाडा कोणाला जमत नाही, 43चा पण नाही जमत. मग आपल्याकडे ही जे जबरदस्त ट्रिक्स आहे की एका लाईन मध्ये गुणाकार कसं करायचं, त्या ट्रिक्सचा वापर करून तुम्ही इझिली सोडवू शकता. त्याचप्रमाणे नेक्स्ट आता बघा, आतापर्यंत आपण 2 अंकी संख्या गुणिला 2 अंकी, आता पाहणार आहेत 3 अंकी संख्या गुणिला 3 अंकी. मग त्याच्यासाठी सुरुवातीला ट्रिक्स समजून घेणं गरजेचं आहे. आपल्याला ट्रिक्स समजून घ्यावी लागेल की ट्रिक्स कोणती आहेत. ट्रिक्स एकक स्थान काढण्यासाठी एकक स्थानमध्ये जो काही अंक दिसतो त्या अंकाचा करायचा गुणाकार. 3 दुने 6, कारण की एकक स्थान काढण्यासाठी एकक स्थान मध्ये 3 दुने 6, इथे 6 येणार. बरोबर आहे, हातचे आले नाही. दशक काढण्यासाठी शेवटच्या 2 अंकी संख्येचा अंधेरा कायम रहे. मग अंधेरा कायम रहे मध्ये 4 त्रिक 12, 4 त्रिक 12, बेदुने 4, 12 अधिक 4 बरोबर 16. त्या 16चा 6, हातचा आला 1. आता तिसऱ्या नंबरचा काढण्यासाठी म्हणजे या डब्याचा वापर करावा लागेल, कारण की हा जो आहे हा शतक आहे. शतकचा अंक, शतक स्थानचा अंक. दशकचा ऑलरेडी कॅल्क्युलेट झालेला आहे, काढण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे नंतरचा शतकच्या नंतर 1000, 1000 स्थान आणि समोर आहेत 10,000 स्थान, 10,000 स्थान. बरोबर आहे. आता बघा, आपल्याला शतक काढण्यासाठी या रांगोळीचा वापर करावा लागेल. रांगोळी काय म्हणते, रांगोळीमध्ये अंधेरा कायम रहे च्या मधात शक्तिमान, अंधेरा कायम रहे च्या मधात शक्तिमान, म्हणजे असा तिरपा, या ठिकाणी तिरपा आणि मधात जी संख्या आहे तिरपा करून बेरीज करावी लागेल. इथे सांगतो, इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, हातचा 1 आला होता ते इथे साईडला लिहिण्यात आलेलं आहे. इथे बघा 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, हातचा 1 10, त्याच्यानंतर बे 10 आणि 2 12, आणि नंतर उभ्या लाईनचा गुणाकार 4 दुने 8, 12 अधिक 8 बरोबर 20. त्या 20चा 0, हातचे आता किती आले 2. आता बघा, हे 3 वर्तुळ फिल झालेले आहे. सुरुवातीचे 2 वर्तुळ राहिले, तर सुरुवातीच्या 2 अंकी संख्येचा अंधेरा कायम करायचा. सुरुवातीच्या 2 अंकी संख्येचा अंधेरा कायम करायचा. इथे बघा हातचा 2 आलेला आहे. 3 दुने 6, 3 दुने 6, 4 1 4, 6 अधिक 4 बरोबर 10, आणि हातचे किती 2 म्हणजे 12. त्या 12चा 2, आता हातचा आलेला आहे 1. आता आपल्याला एक सुरुवातीचा वर्तुळ काढण्यासाठी सुरुवातीला जी काही अंक आपल्याला दिसतात त्या अंकांचा करायचा गुणाकार. सुरुवातीला अंक दिसत आहे 3 आणि 1, 3 1 3, हातचे किती 1, 3 1 3 आणि 1 4, म्हणजेच 123 गुणिला 342 चा गुणाकार 42,066 आहे की नाही एका लाईन मध्ये. म्हणजेच जे काही आपण थंबनेल मध्ये लिहिलं होतं ते इथे ते लिहिलेलं प्रूव्ह होत आहेत. 2x2 संख्येचा गुणाकार एका लाईन मध्ये, त्याचप्रमाणे 3x3 अंकी संख्येचा गुणाकार एका लाईन मध्ये. समोरचे 2 एक्झाम्पल, त्या 2 एक्झाम्पलच्या माध्यमातून तुमची कन्सेप्ट पुन्हा क्लिअर होऊन जाणार, अजिबात डाऊट राहणार नाही. दुसऱ्या नंबरचा उदाहरण, दुसऱ्या नंबरचा एकक स्थान काढण्यासाठी एकक स्थान मध्ये जे काही आपल्याला अंक दिसते त्या अंकाचं गुणाकार करायचं. तर एकक स्थान मध्ये अंक आहे 3 आणि 3, 3 त्रिक 9. दशक काढण्यासाठी शेवटच्या 2 अंकी संख्येचा तिरपा गुणाकार करून करायची बेरीज. 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, नंतर 3 1 3, 9 अधिक 3 बरोबर 12. त्या 12चा लिहायचा 2, हातचा किती आला 1. नंतर तिसरा वर्तुळ काढण्यासाठी
एकक म्हणजे असा तिरपा गुणाकार करून मधात राहतो शक्तिमान. अंधेरा कायम रहे च्या मधात शक्तिमान. म्हणजे इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, 4 त्रिक 12, 3 दुने 6, 12 अधिक 6 बरोबर 18 आणि 3 एक 3 आणि 18 आणि 3 बरोबर 21. हातचा 1 22. पुन्हा रिपीट करतो, कॉन्सन्ट्रेशन लेवल हाय ठेवा. आतापर्यंत कुठेच मार्केटमध्ये ही ट्रिक्स रिपीट दिसणार नाही. आपल्याला हा सर्कल काढायचा आहे. हा सर्कल म्हणजे 3 सर्कल दिसतात. अंधेरा कायम रहे च्या मधात शक्तिमान म्हणजे असा तिरपा, इथे तिरपा गुणाकार करून शक्तिमानचा पण गुणाकार करायचं आणि नंतर करून घ्यायची बेरीज. तर इथे बघा 3 दुने 6, 3 दुने 6 आणि हातचा 1 7 पहिल्या जाट्यामध्ये ऍड करून घेतो. त्याचप्रमाणे 4 त्रिक 12, 7 आणि 12 बरोबर 19 आणि नंतर 3 एक 3 19 अधिक 3 बरोबर 22. त्या 22चा 2 हातचे किती आले 2. सुरुवातीला 2 सर्कल ब्लँक दिसतात, 2 वर्तुळ ब्लँक दिसतात. ते 2 वर्तुळ फिल करण्यासाठी सुरुवातीच्या 2 अंकी संख्येचा अंधेरा कायम करायचा. शक्तिमान जी सिरियल येत होती त्या सिरियलची उजळणी इथे करूया, बरोबर आहे. तर सुरुवातीच्या 2 अंकी संख्येचा तिरपा गुणाकार करून बेरीज करायची. मग इथे बघा 4 त्रिक 12, हातचा 2, 12 आणि 2 14. हातच्याला मी कट करतो. 4 त्रिक 12, हातचा 2 14, नंतर बे एक बे 14 अधिक 2 बरोबर 16. त्या 16चा 6 हातचा किती आला 1. एकच वर्तुळ दिसत आहे आणि ते इकडून दिसत आहे. तर पहिल्या अंकी, पहिले जे अंकी उभ्या लाईन मध्ये पहिली अंकी दिसते, गुणाकार करायचं. मग या ठिकाणी 4 दुने 8 आणि हातचा 1 9, 233 गुणिला 413 चा गुणाकार 96,229 एकाच लाईन मध्ये. त्याचप्रमाणे उदाहरण क्रमांक 3ला सुरुवात करू. सुरुवातीला एकक स्थान, पहिल्या एकक स्थान मध्ये असणाऱ्या अंकांचा गुणाकार करायचा 1 1 1. नंतर अंधेरा कायम रहे, सुरू म्हणजे एंडिंग पासून 2 2, एंडिंग पासून 2, 3 एक 3, बे एक बे 3 आणि 2 5. तिसरा काढण्यासाठी अंधेरा कायम रहे च्या मधात येतो शक्तिमान. गुणाकार करून बेरीज, बरोबर आहेत. आता बघा 5 एक 5, 4 एक 4, 5 आणि 4 झाले 9. त्याचप्रमाणे 3 दुने 6, 9 आणि 6 15. 15चा 5 हातचा आला 1. सुरुवातीचे 2 सर्कल, सुरुवातीच्या 2 अंकी संख्येचा तिरपा गुणाकार करायचा. तिरपा गुणाकार करून बेरीज करायची. हातचा विद्यार्थी मित्रांनो 1 आलेला आहे. आता इथे बघा 5 त्रिक 15, नंतर 4 दुने 8, 15 अधिक 8 बरोबर 23. कॅल्क्युलेशन पण स्पीड मध्ये, बेरीजची प्रॅक्टिस डेली करायची, बरोबर आहेत. इथे बघा 5 त्रिक 15, 4 दुने 8, 15 आणि 8 बरोबर 23. हातचा 1 म्हणजे झाले 24. त्या 24ची 4 हातचे किती आले 2. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला एकच सर्कल दिसत आहे. तर त्या कंडिशन मध्ये सुरुवातीला या संख्येमधून सुरुवातीच्या दिसणाऱ्या अंकांचा करायचा गुणाकार. 4 पंचे 20 आणि हातचे 2 बरोबर 22. म्हणजे उत्तर जे आलेलं आहे 2,24,551. 431 गुणिला 521 चा गुणाकार बट एका लाइन मध्ये. मान गए कि नहीं मेरे दोस्तों? मैंने बोला था आपको, वादा किया था, वो पूरा करके दिखा रहा हूं यहाँ पे. म्हणजेच एका लाइन मध्ये गुणाकार म्हणजे गुणाकार एकाच लाइन मध्ये. कोणतीही संख्या आल्याच्या नंतर गुणाकार आपण एकाच लाइन मध्ये करू. त्याच वेळेस ॲज कंपेअर टू अदर स्टुडंट, बाकीच्या विद्यार्थ्यांमध्ये आपण समोर राहू, ज्याला मेरिट लिस्ट म्हणतात, बरोबर आहे की नाही. त्याचप्रमाणे नेक्स्ट विद्यार्थी मित्रांनो 4 अंकी गुणिला 4 अंकी म्हणजे 4 अंकी संख्या गुणिला 4 अंकी संख्येचा गुणाकार एकाच लाइन मध्ये कसं करायचं. त्याच्यासाठी सुरुवातीला
ट्रिक्स समजून घेणं गरजेचं आहे. एकक स्थान काढण्यासाठी एकक स्थान मध्ये जो काही अंक आहे त्या अंकाचा करायचा गुणाकार. इथे बघा 4 1 4 म्हणजे एकक स्थान मध्ये अंक 4 आणि 1 तर 4 1 4. दशक स्थान काढण्यासाठी काय करायचं, दशक आणि एककला सोबत घ्या आणि अंधेरा कायम करा. बरोबर आहे की नाही? तर इथे बघा एकक आणि दशकला सोबत घेतो, तिरपा करतो. 4 दुनी 8 3 1 3 4 दुनी 8 3 1 3 8 आणि 3 बरोबर 11. त्या 11चा 1 हातचा किती आला 1. नंतर शतक स्थान काढण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, शतक स्थान मध्ये 3 अंकी संख्या ही शतक स्थान होते. 3 अंकी मध्ये अंधेरा कायम रहेच्या मधात येतो शक्तिमान. तिरपा गुणाकार करून म्हणजे ज्या काही लाईन दिसतात 1 2 आणि 3 गुणाकार करून लाईनचा गुणाकार करायचा आणि बेरीज करायचं. बरोबर आहे की नाही? त्याचप्रमाणे इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, हातचा 1 आलेला आहे. 4 त्रिक 12 ही लाईन 4 त्रिक 12. नंतर बे 1 बे 12 अधिक 2 बरोबर 14. नंतर 3 दुने 6 14 अधिक 6 बरोबर 20 आणि हातचा 1 किती 21चा 1 हातचे किती आले 2. नंतर आपल्याला हजार स्थान काढायचं आहे. हजार स्थान म्हणजे जो वर्तुळ 1000 स्थानवर आहे तो वर्तुळ काढायचा. काय करायचा, 2 वेळा अंधेरा कायम रहे. च्या आतमध्ये छोटा अंधेरा कायम रहे. मोठा अंधेरा कायम रहे, च्या आतमध्ये छोटा अंधेरा कायम रहे. मग या सिच्युएशन मध्ये इथे बघा हे 4थ्या नंबरची जी स्टेप आहे 1000 स्थान काढण्यासाठी, तर 1 1 1 1 नंतर 4 चौक 16 16 अधिक 1 17. त्याच्या आतमध्ये पुन्हा अंधेरा कायम रहे. ऑलरेडी 4 चौक 16 आणि 1 17 आलेला आहेत. नंतर 2 दुने 4 17 अधिक 4 बरोबर 21. नंतर 3 त्रिक 9 21 अधिक 9 बरोबर 30 आणि हातचे किती आले होते 2. 30 अधिक 2 32. त्या 32शी 2 हातचे किती आले 3. ही स्टेप पुन्हा रिपीट करतो. 4थ्या नंबरची स्टेप म्हणजे 4था सर्कल. हातचे या ठिकाणी 2 आले होते. इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, 4 चौक 16 1 1 1 16 अधिक 1 17. नंतर अंधेरा कायम रहेच्या आतमध्ये अंधेरा कायम रहे. 3 त्रिक 9 ऑलरेडी 17 अधिक 9 करायचं आहे. 17 अधिक 10 केल्याच्या नंतर 27 वजा 1 26. नंतर 2 दुने 4 26 अधिक 4 बरोबर 30 आणि हातचे 2 32. त्या 32शी 2 हातचे किती आले 3. सुरुवातीचे 3 सर्कल दिसत आहे, सुरुवातीचे 3 वर्तुळ दिसत आहे. सुरुवातीच्या 3 वर्तुळला फिल करण्यासाठी सुरुवातीच्या 3 अंकी संख्येचा करायचा गुणाकार. हे बघा हे 3 अंकी संख्या आहे. मग हे 3 अंकी संख्या जर आहेत म्हणजे 3 अंकी संख्या 1 2 3 नंतर 4 3 आणि 2 इथे करायचं. इथे बघा 2 1 2 राईट. हातचे किती आलेले आहेत 3 आलेले आहेत. 4 त्रिक 12 नंतर 2 1 2 नंतर 3 दुने 6 करून बेरीज करायची. बरोबर आहे की नाही? आता एका लाईन मध्ये करून दाखवतो. इथे बघा 4 त्रिक 12 नंतर 2 1 2 12 अधिक 2 बरोबर 14. नंतर 3 दुने 6 14 अधिक 6 बरोबर 20. हातचे किती 3 20 आणि 3 23. त्या 23चा लिहायचा 3. हातचे किती आले? हातचे आले विद्यार्थी मित्रांनो 2. आता सुरुवातीच्या 2 सर्कल काढण्यासाठी सुरुवातीच्या 2 अंकी संख्येवर फोकस करायचं. 12 आणि 43. तिरपा गुणाकार अंधेरा कायम रहे. इथे बघा विद्यार्थी मित्रांनो 4 दुने 8 3 1 3 8 अधिक 3 11. हातचे किती आले होते 2. 11 अधिक 2 13. त्या 13चा किती लिहायचा 3. हातचा किती 1. आता सुरुवातीचा सर्कल वर्तुळ फिल करण्यासाठी सुरुवातीची जी संख्या आहे अंक आहे 1 आणि 4 यांचा करायचा गुणाकार. 4 1 4 आणि हातचा 1 4 1 4 आणि हातचा 1 5. बरोबर आहे की नाही? किती सोपी ट्रिक्स आहेत.
बट तुमच्याकडे नाही आहे म्हणूनच प्रॉब्लेम आहेत. आता टुडे ऑनवर्ड्स कोणताही गुणाकार करण्यासाठी एका लाईनचा वापर करायचा. 100% तुम्हाला पेपरमध्ये नक्कीच फायदा होईल आणि तुम्ही गुणाकार एका लाईनमध्ये केल्याच्या नंतर वेळेचा वापर जो आहे बरोबर विदिन टाइम करता येणार, कारण की तुम्ही वेळ सेव्ह करणार आहेत. जे 4-4, 5-5 लाईन मध्ये गुणाकार करत होते, एकक स्थान नंतर दशक शतक आणि ऍट द एंड मध्ये बेरीज, अरे विद्यार्थी मित्रांनो किती वेळ जातो, बरोबर आहे की नाही. मी जे बोलून राहिलो तो 100% खरं आहेत, राईट. त्याचप्रमाणे समोरच्या एक्झाम्पलला आपण सुरुवात करूया. आता बघा 2345 गुणिला 1231 चा करायचा आहे गुणाकार. एकक स्थान काढण्यासाठी एकक स्थान मध्ये जी संख्या आहे कोणती आहे 5, 5 एक 5. दशक काढण्यासाठी तिरपा गुणाकार करून करायची बेरीज, राईट. तिरपा गुणाकार 5 त्रिक 15, 4 एक 4, 15 अधिक 4 बरोबर 19 चा 9 हातचा आला 1. नंतर तिसऱ्या नंबरचा सर्कल काढण्यासाठी 1, 2 आणि 3 अंधेरा कायम रहेच्या मधात शक्तिमान. तर इथे बघा 5 दुने 10, 3 एक 3, 10 आणि 3 बरोबर 13 आणि 4 त्रिक 12, 13 आणि 12 बरोबर 25. हातचा 1 26, हातचा 1 26. त्या 26 चा 6 हातचे किती आले 2. चौथ्या नंबरचं काढण्यासाठी काय करावं लागते 1, 2 अंधेरा कायम रहेच्या आतमध्ये पुन्हा अंधेरा कायम रहे. गुणाकार करून बेरीज करावी लागेल. बे एक बे, 5 एक 5, 2 आणि 5 बरोबर 7. त्याचप्रमाणे 3 त्रिक 9, 9 अधिक 7 16 आणि 4 त्रिक 12, 16 अधिक 12 बरोबर 28. बरोबर आहे की नाही. 16 अधिक 12 बरोबर 28. हातचे किती 2, 28 आणि 2 30, 30 चा 0. हातचे किती आले 3. सुरुवातीचे 3 वर्तुळ खाली दिसतात. अंधेरा कायम रहेच्या मधात शक्तिमान, म्हणजे सुरुवातीची 3 अंकी संख्या आहे. गुणाकार करायचा तिरपा गुणाकार. बे त्रिक 6 नंतर 4 एक 4, 6 आणि 4 बरोबर 10. त्याचप्रमाणे 3 दुने 6, 10 आणि 6 16. हातचे 3, 16 अधिक 3 बरोबर 19 चा 1. 19 चा या सर्कल मध्ये 9, बट हातचा आला 1, तो हातचा 1 साइडला लिहितो. सुरुवातीचे 2 सर्कल खाली दिसत आहे. सुरुवातीचे 2 सर्कल फिल करण्यासाठी सुरुवातीच्या 2 अंकीचा तिरपा गुणाकार करून अंधेरा कायम लावून बेरीज करावी लागेल. तर इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, बे दुने 4, 3 एक 3, 4 अधिक 3 बरोबर 7 आणि हातचे किती आहेत हातचा 1 म्हणजेच 8. तर 8 या वर्तुळमध्ये पुट करावं लागेल. नंतर सुरुवातीचा वर्तुळ, तर सुरुवातीच्या अंकी संख्या जी आहे बे एक बे, म्हणजेच इथे जे काही उत्तर आपलं आलेलं आहे उत्तर आहेत 28,90,695 आहे की नाही. एका लाईन मध्ये बोललो होतो. म्हणजेच गुणाकार जे आहेत आतापर्यंत न पाहिलेली ट्रिक, जे एका लाईन मध्ये गुणाकार करा. 4 अंकी गुणिला 4 अंकी एका लाईन मध्ये किती डिफिकल्ट होतो विद्यार्थी मित्रांनो, बरोबर आहे की नाही. आणि अशा ट्रिक जर तुमच्याकडे जर राहिल्या तर खतरनाक जबरदस्त माहोल कराल तुम्ही पेपरमध्ये, कारण की पेपरमध्ये जो माहोल करतो त्याच विद्यार्थ्याचं सिलेक्शन होतो. आता त्याच्यानंतरच्या नेक्स्ट एक्झाम्पलला सुरुवात करूया. हा बघा 4 अंकी गुणिला 4 अंकी, 3 त्रिक 9, त्याच्यानंतर 5 त्रिक 15 आणि 3 दुने 6. 15 अधिक 6 बरोबर 21 चा 1. हातचे आले 2. तिसरा काढण्यासाठी 1, 2 आणि 3 हे करावं लागेल. बरोबर आहे की नाही. अंधेरा कायम रहेच्या मधात शक्तिमान हातचा आलेला आहे 1. इथे बघा 3 एक 3, 3 एक 3, 3 आणि 3 झाले 6. 5 दुने 10 अधिक 6 बरोबर 16. हातचे 2, 16 आणि 2 18. 18शी 8 हातचा आला 1. चौथा काढण्यासाठी अंधेरा कायम रहेच्या आतमध्ये अंधेरा कायम रहे. 3 दुने 6, 7 त्रिक 21, 21 अधिक 6 बरोबर 27.
नंतर बेक बे 27 अधिक 2 बरोबर 29, नंतर 5 एक 5, 29 अधिक 5, 29 अधिक 5 बरोबर 34. हातचे किती आले होते? 1. 34 अधिक 1 35. त्या 35चा लिहायचा 5, हातचे किती? 3. आता त्याचप्रमाणे सुरुवातीचे 3 वर्तुळ दिसत आहेत. सुरुवातीच्या 3 अंकी संख्येला अंधेरा कायम राहायच्या मधात शक्तिमान. तर इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, 2 दुने 4, 7 5 35 अधिक 4 बरोबर 39 आणि 1 40 आणि हातचे 3 43. 43चा 3, हातचे आले 4. हे कट करायचं. त्याचप्रमाणे सुरुवातीचे 2 वर्तुळ दिसत आहेत. सुरुवातीच्या 2 वर्तुळचा अंधेरा कायम करायचा. बरोबर आहे की नाही आहेत? तर अंधेरा कायम मध्ये तिरपा गुणाकार, बे एक बे, नंतर 7 एक 7, 7 आणि 2 बरोबर 9. हातचे आले होते 4. 9 अधिक 4 बरोबर 13. 13शी 3, हातचा किती आला? हातचा आला 1. एकच वर्तुळ दिसत आहे. तर तो वर्तुळ पूट करण्यासाठी इथे बघा 7 दुने पहिल्या स्थानावर जो काही अंक दिसत आहे त्या अंकाचा करायचा गुणाकार. 7 दुने 14 आणि 1 15. म्हणजे ही संख्या जी आहे तर ही संख्या या ठिकाणी आपल्याला 2153 गुणिला 7123 चा गुणाकार. जबरदस्त ट्रिक्स. मी जे तुम्हाला बोललो होतो की एका लाईन मध्ये ट्रिक्सचा वापर करून गुणाकार जे आहेत, गुणाकार कसं सोडवायचं. इथे आपलं 2 अंकी संख्या गुणिला 2 अंकी, त्याचप्रमाणे 3 अंकी संख्या गुणिला 3 अंकी, 3 अंकी संख्या गुणिला 3 अंकी आणि नंतर 4 अंकी संख्या गुणिला 4 अंकी. सोबतच एक पुन्हा जर सांगायचं झालं तर एनी जर राहिलं सर तर तिथे कसं करायचं. म्हणजे एक सपोज 1234 गुणिला 232 काहीच नाही. याच्या आधी 0 चा वापर करून तुम्ही 4 अंकी गुणिला 4 अंकी मध्ये बदल करू शकता आणि 4 अंकी गुणिला 4 अंकी एका लाईन मध्ये कसं सोडवायचं हे तुमचं पूर्णपणे क्लिअर झालेलं आहे. आता बघा काय करायचं. हा व्हिडिओ जर पहिल्या अटेम्प्ट मध्ये नाही समजलं तर नक्की विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला फोर्स करतो की पुन्हा पहा. पाहिल्याच्या नंतर तुम्हाला 100% समजणार म्हणजे समजणार याची गॅरंटी घेतो. आणि अशाच टाईपचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण एक जे नवीन यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे त्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे विदर्भ सरळ सेवा ऑफिशियल. यूट्यूब चॅनलच्या सोबत एक टेलिग्राम चॅनल आहे जो याच नावाने आहे विदर्भ सरळ सेवा टेलिग्राम. हे दोनही चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचे जवळचे जे फ्रेंड्स आहेत, जे दूरचे आहेत, या प्रत्येक फ्रेंड सर्कलला शेअर करा. कारण की आपल्याला काय करायचं आहे, ॲक्च्युअल कंटेंट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे. आणि म्हणजे ट्रिक्स एकदम खतरनाक ट्रिक्स, मॅक्झिमम ट्रिक्स या यूट्यूबच्या माध्यमातून मी तुम्हाला जे आहे तुमच्यापर्यंत पाठवणार आहे. त्याच्यासाठी बेल आयकॉन जे आहे ते दाबून ठेवा. इथे विद्यार्थी मित्रांनो आपला हा जो गुणाकाराचा व्हिडिओ आहे, 2 अंकी संख्या गुणिला 2 अंकी, 3 अंकी संख्या गुणिला 3 अंकी च्या सोबत 4 अंकी संख्या गुणिला 4 अंकी, तो द एंड होतो. अशाच ट्रिक्स आपण अपकमिंग व्हिडिओज मध्ये बघणार आहे. भागाकार एका लाईन मध्ये कसं करायचं. बरोबर आहे, राईट? ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.